पलीकडे, आजही, हल्ली, काल, अजिबात, नेहमी, दररोज, आपोआप. मित्रांनो, ऐकलेत का तुम्ही शब्द? आता हे शब्द काय आहेत यावरून मित्रांनो आपण व्याकरणाचा एक छान असा प्रकार शिकूया. तर चला आज आपण व्याकरणातील हा जो नवीन प्रकार आहे तो शिकूया. नमस्कार मित्रांनो, आज आपलं मास्टर क्लास A1 या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी आणि त्यातील व्याकरणाचा भाग शिकणार आहोत. आणि त्या व्याकरणाच्या भागातील आज क्रियाविशेषण अव्यय हा घटक घेणार आहोत. तर मित्रांनो, नामाबद्दल सर्वनामाबद्दल माहिती देणाऱ्याला आपण विशेषण म्हणतो. त्याच पद्धतीने क्रियापदाबद्दल जेव्हा एखादा शब्द विशेष माहिती देतो, अधिक माहिती देतो, त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणत असतो. मित्रांनो, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय व केवल प्रयोगी अव्यय हे जे शब्द प्रकार आहेत ते अविकारी या गटामध्ये येतात. त्यानंतर हे जे शब्द असतात ते लिंग असो, वचन असो, विभक्ती असो, यांमुळे त्यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. यावर आपण मित्रांनो काही उदाहरण बघूया. पहिलं उदाहरण जे आहे ते आहे रवी वारंवार आजारी पडतो. दुसरं आहे मी अनेकदा त्याच्या घरी जातो. तिसरं उदाहरण आहे मला पाहताच तो झटकन उठला. आता बघा, यामध्ये जर आपण क्रियापद बघितलं तर कोणता आहे? पडतो, जातो आणि उठला. मग आता हे पडतो जर क्रियापद आहे तर त्याच्याविषयी विशेष माहिती कोणता शब्द सांगतोय? तर वारंवार. कसा आजारी पडतो तो? वारंवार. म्हणजे किती वेळा आजारी पडतो? वारंवार आजारी पडतो. त्यानंतर जातो. किती वेळेत जातोय? अनेकदा तो त्याच्या घरी जातोय. आलं लक्षात? अनेकदा तो त्याच्या घरी जातो. त्यानंतर मित्रांनो क्रियापद उठला. कसा आहे? पाहता क्षणी. म्हणजे मित्रांनो यामध्ये वारंवार, अनेकदा आणि पाहताच हे जे 3 शब्द आहेत ते कोणते शब्द आहे? क्रियाविशेषण अव्यय. कारण मित्रांनो काय की ते ह्या क्रियापदाविषयी अधिकची माहिती आपल्याला देतात आहे. त्याच पद्धतीने काही उदाहरण शब्द तुम्हाला दिलेले आहेत. पलीकडे, आजही, हल्ली, काल, अजिबात, नेहमी, दररोज आणि आपोआप हे सुद्धा मित्रांनो काय? क्रियाविशेषण अव्यय आहे. शेवटी एकच लक्षात ठेवा की वाक्यामध्ये नाम सर्वनाम यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला आपण विशेषण म्हणतो. त्याच पद्धतीने क्रियापदाविषयी सुद्धा अधिक माहिती देणाऱ्याला आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणतो. आणि हा क्रियाविशेषण जो अव्यय जो आहे तो अविकारी या गटामध्ये येत असतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करा. धन्यवाद.